वेगवेगळ्या बिझनेस मॉडेल्सबद्दल आपण चर्चा करतोय आणि मार्केट प्लेस हा एक वेगळा कॉन्सेप्ट आहे. मार्केट प्लेस बिझनेस मॉडेल याच्यावर आपण आज बोलणार आहोत. तर आधी मार्केट्स असायचे, पण आता ऑनलाईनमुळे आणि टेक्नॉलॉजीमुळे आपण बायर मार्केट आणि सेलर मार्केट यांना आपण एकत्र करून एक मार्केट प्लेस नावाचा बिझनेस मॉडेल तयार करू शकतो. त्यामुळे मार्केट प्लेस ह्याचा एक्झॅक्टली यूज आणि पर्पज काय असू शकतो? आपल्या कस्टमर्सना एकत्रित आणणं आणि ते आणण्यासाठी झालेला कष्ट आणि पैशाचा खर्च, ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग याच्यावर भरपूर बिझनेस मॉडेल्स अवलंबून असतात. म्हणून त्याला आपण मार्केट प्लेस म्हणतो, कारण तिथे जर ते आले तर त्यांनी तुमचं प्रोडक्ट पाहिलं किंवा सर्व्हिसेस ऐकल्या तर दे माइट बिकम युअर कस्टमर्स. त्याला मार्केट प्लेस क्रिएट करणं असतं. आपल्याला सवय लहानपणापासून सोमवार बाजार, गुरुवार बाजार, बुधवार बाजार, शनिवार बाजार, रविवार बाजार या बाजारची आपल्याला सवय होती. तर तिथे लोक यायचे, सेलर्सना भेटायचे आणि खरेदी करून जायचे. तर ते आठवड्याभराचं खरेदी करायचे किंवा 15 दिवसाचं खरेदी करायचे. ज्या हिशोबाने तिथे ज्या सामग्री भेटायचे त्या हिशोबाने ते सेल व्हायचं आणि परचेस व्हायचा. पण हल्ली जे झालंय ना, त्याला जॉग्राफिक रेस्ट्रिक्शन असायचं. म्हणजे समजा आता गोरेगाव असेल आणि गोरेगावमध्ये सोमवार बाजार भरतो, तर तो फक्त गोरेगावच्या लोकांपुरताच असायचा किंवा जास्तीत जास्त एक स्टेशन इथे आणि एक स्टेशन तिथे, तिकडनं लोक यायची खरेदी करण्यासाठी. पण बाकी लोकांचं काय? तर मार्केट प्लेस ऑनलाईन झाल्यानंतरचा तो एक फायदा झाला की कुठचाही व्यक्ती कुठूनही येतो त्या मार्केट प्लेसवर आणि तो परचेस करतो. मार्केट प्लेसला ऑपरेट करायची पद्धत पण वेगळी. जसा दिवाळी सेल, सुपर फ्रायडे सेल किंवा हॅलोविन डे सेल, अशा वेगळ्या वेगळ्या नावाच्या लोकांनी कॉन्सेप्ट क्रिएट केलेत त्या दिवशी सेल वाढवण्यासाठी. लोकांकडे 2 बालड्या घरात असतात आणि तरी ते 2 बालड्या नवीन घेऊन येतात. त्यांना गरज नसते, पण तुम्हाला सेल स्ट्रॅटेजी एवढी चांगली राबवली जाते ना तुमच्या डोक्यावर की तुम्ही तरी जाऊन ते विकत घेता. फिअर ऑफ लॉस, फिअर ऑफ लॉस किंवा द ऑफर इज टू गुड टू रिफ्यूज. घरात टीव्ही असते, पण टीव्हीचा एवढा चांगला ऑफर असतो की माणूस परत एक टीव्ही विकत घेऊन येतो आणि त्याला आता मोठा टीव्ही छोट्या टीव्हीपेक्षा जास्ती डिस्काउंटमध्ये मिळतोय, तर तो विकत घेतो. तर ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीज राबवण्यासाठी लोक मार्केट प्लेस ऑनलाईन क्रिएट करतात आणि नंतर कस्टमर जोडत जातात. सध्या यंत्रणा एवढे, लॉजिस्टिक्सची यंत्रणा एवढे स्मूथ झालेले आहेत की तुम्ही जगातल्या कुठच्याही कोपऱ्यात बसून जगातल्या कुठच्याही कोपऱ्यातली वस्तू खरेदी करू शकता. आंतरराष्ट्रीय असले तर त्याच्यामध्ये कस्टमच्या प्रक्रिया पिक्चरमध्ये येतात, पण नॅशनली जर तुम्ही बघितलं, म्हणजे देशभरात जर तुम्ही पाहिलं जिथे कस्टम बिस्टम काहीच नसतं, तर आसामची गोष्ट माणूस मुंबईमध्ये विकत घेतोय, मुंबईची गोष्ट माणूस गुवाहाटीमध्ये किंवा पटनामध्ये किंवा श्रीनगरमध्ये विकत घेतोय आणि त्याला ते माल मिळतंय. पूर्ण देशाचं एक मार्केट प्लेस क्रिएट झालेलं आहे. आता तुम्ही जाहिरात करा, तुमच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसना लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे लोक तुमची विक्री म्हणजे विकत घेणार आणि तुमचा माल तिकडे ट्रान्सफर होतो. पेमेंट सुद्धा ऑनलाईन होतं. करेक्ट. अच्छा, दुसरा फायदा म्हणजे या मार्केट प्लेसेसचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पेमेंट ॲडव्हान्समध्ये मिळतं. तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरीच्या सुविधा पण अवेलेबल असतातच, पण पेमेंट तुम्हाला ॲडव्हान्समध्ये मिळतं किंवा कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजे ऑन द स्पॉट, म्हणजे उधारीची पण भानगड नाहीये. तर या सगळ्या गोष्टी मागच्या एक साधारणतः 8 ते 10 वर्षामध्ये जबरदस्त डेव्हलप झालेल्या आहेत आणि याचा फायदा छोट्या उद्योजकांना पण सुरू झालेला आहे. आता सांगलीमध्ये बसलेला उद्योजक जो असतो तो मुंबईच्या कस्टमरला विकतो, दुबईच्या कस्टमरला विकतो, दिल्लीच्या कस्टमरला विकतो, कुठेही विकू शकतो. त्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही, कारण यंत्रणा, इकोसिस्टीम डेव्हलप झालेली, पेमेंटची इकोसिस्टम आणि लॉजिस्टिक्सची इकोसिस्टम ही एवढी मजबूत झालेली आहे आणि सोशल मीडियामुळे जाहिरातीची इकोसिस्टम, या तिन्ही गोष्टींना जर तुम्ही एकत्रित आणलं तर यू आर ॲक्च्युअली क्रिएटिंग अ मार्केट प्लेस फॉर युअर बिझनेस. करेक्ट.